श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. खूप छान आनंद वाटतोय, खूप छान सपोर्ट मिळतो आणि स्वामी भक्तांचा सपोर्ट मिळत आहे, म्हणजेच आपल्यावर स्वामी आशीर्वाद आहे असं म्हणून मी स्वामींचे व्हिडिओ तुमच्यावर शेअर करत आहे. आणि आजची सकाळची सुरुवात मस्त अशी निसर्गाच्या वातावरणाने झाली. आणि बघा, आमच्या इथे मस्त असे सदाफुलीचे 2 फुलं उमळलेले आणि आजचा हा पहिलाच व्हिडिओ त्यांच्या फुलांचा घेतला आहे. सकाळचं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी नामस्मरण करता करता आपण जर सर्व कामं केली ना, खूप छान असा दिवस आनंदात जातो आणि आपल्या मनातील द्वेष आणि राग लालसा असते ती कमी होते आणि आपण प्रारब्ध साधण्याचा प्रयत्न करतो. सकाळचं जे माझं रुटीन असतं, म्हणजेच आपलं श्वानांना सकाळी लवकर उठून त्यांचं ते दरवाजा ठोकतात आणि सकाळी त्यांचं जे रुटीन असतं माझं, त्यांना सकाळी मस्त दूध बिस्किट वगैरे दिलं, मस्त घट्ट असा चहा निवांत पिला, सकाळची जी कामं होती ती केली. आणि हळदी कुंकवाच्या ठिकाणी बघा छान असे 2 मला हे बाउल मिळाले होते. एक पितळाचं आहे आणि एक असं प्लास्टिकचं आहे, पण छान होतं. जे मिळालं ते पदरात घ्यायचं, दान असतं, त्याला नाकारायचं नसतं आणि स्वीकार करायचा असतो. सकाळचा असा निवांत चहा घेण्यात दुसरा कप हा माझ्या चहाचा आहे. आणि ट्रेंडिंगला ह्या अंगठ्या खूप छान अशा आपल्या पैठणीवर खूप छान वाटतात अशा अंगठ्या चालू आहेत, तर मी त्या अशा तुम्हाला शेअर केलेल्या आहे मैत्रिणींना. आणि माझं सकाळचं जे स्किन टायटिंगचं जे रुटीन असतं ते मी शेअर केलं आहे. आपली जी काळी स्किन झालेली असते हिवाळ्याची ती निघते, त्याच्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की टाकेल तर कमेंट्स आल्या तर. आणि अशी माझी सकाळची देवपूजा स्वामी नावाने सुरू झाली आणि महाराजांचं नामस्मरण करता करता स्वामीमय होऊन जातो माणूस आणि स्वामी अधीन होऊन जातो. स्वामी जे सांगतात तेच आपण करत चालतो, कारण की स्वामी कृपा ही काही कमी समजू नका. स्वामींचा आशीर्वाद तुम्ही कधीही समजू नका. हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची सांगणे, हेच माणसाने माणसासम वागणे, हेच स्वामींचं सांगणं असतं. आपण प्रत्येक दिवस हा माणसाबरोबर आणि कुठल्याही व्यक्तीवर चांगलाच म्हणजे प्रयत्न करायला हवा. आणि आज आमच्या घरी होत्या देवीच्या आरत्या, तर हा पौर्णिमेचा व्हिडिओ आहे आणि गुरु प्रतिपदा असं दोघं व्हिडिओ मी एकत्र केले आहे. तर पौर्णिमेच्या दिवशी मी आरत्या लावलेल्या नव्हत्या, तर असं फक्त फुलांचे आणि ते महाराजांची सेवा करून घेतली होती. आणि दुसऱ्या दिवशी गुरु प्रतिपदा होती, तर त्या दिवशी महाराजांचं मस्त असा अभिषेक करून घेतला होता. आणि महाराजांचे जे आपले महाराज स्वामी अष्टक असतं ते अष्टक बोलून घेतलं. सकाळची देवपूजा आटपून असं महाराजांचं कालभर अष्टक आपण सकाळी जर 11 वेळा किंवा 21 वेळा जर आपण ते पठण केलं तर आपल्या आयुष्यातल्या बहुतेक म्हणजे 99% आपल्या ज्या अडचणी त्या कमी होतात आणि आपल्याला कालभैरव महाराजांचा असा कृपा आशीर्वाद मिळतो की जेणेकरून आपल्या घरातले आर्थिक अडचणीसुद्धा कमी होण्यास मदत होते. असा आजचा माझा दिवस होता. तर आणि हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे. संध्याकाळी दिवाबत्ती झाली आणि स्वामींच्या जवळ दिवा लावला, देवघरात लावला. आणि इथे आमच्या इथे शमीपत्राचं झाड, शमीपत्राजवळ जर रोज दिवा लावला तर आपल्या घरात लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद राहतो आणि सदैव आपल्याला अडचणींना आणि संकटांना सामोरं जाण्याची शक्ती मिळते. असं माझं तुळशी वृंदावनाजवळ मी दिवा लावला. आणि संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम रोज आपल्या घरात लावलंच गेलं पाहिजे, प्रत्येक घरात, जेणेकरून आपला उद्धार होतो आणि आपल्या घरातले कौटुंबिक वाद कमी होतात. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा 3 माळी आपण एक विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि वैष्णव कुबेर गायत्री मंत्र रोज वाचन करायला, म्हणजे रोज माळ जप करायला पाहिजे आणि आपली सेवा करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.